जत तालुक्यातील उटगी येथे वस्तीवर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा 48 तासात पर्दाफाश, 2 आरोपींना अटक। विवाहितेने 2 लहान चिमुरड्यांसह संपवलं जीवन, सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांचे पाय चाटतात, त्यांच्यामुळेच मी भाजप सोडली, खडसेंचा खळबळजनक खुलासा। हर्षल पाटलांनी जलजीवन मिशन संदर्भात कोणतेही कंत्राट सांगलीत घेतलेले नाही, थकबाकीमुळे जीवन संपवण्याचा प्रश्न येत नाही, सांगली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची माहिती। तलाठ्यांपासून ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेसॅप नोंदणी बंधनकारक, जिओ फेन्सिंगद्वारे ऑनलाईन हजेरी नोंदवावी लागणार, शासनाचा निर्णय। सर्पमित्रांना नवी ओळख मिळणार, फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणार, 10 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस। मन सुन्न करणारी घटना, एकीकडे पावसाची सर, दुसरीकडे शेतकरी दाम्पत्यानं गळ्यात अडकवला दोर। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी समोरासमोर बोलून निर्णय घेऊ, अजित पवारांची ग्वाही, सरकारला भिकारी का म्हणाले याबाबतही विचारणा करणार। सांगलीच्या विकासासाठी कोणी कोंडा रेड्डी होत असेल तर मी सांगलीच्या विकासासाठी पुष्पा व्हायला तयार, महेंद्र भाऊ चंडाळे। खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होण्याच्या हालचाली गतिमान, समितीकडून इमारतींची पाहणी।